शिला वहिनीचा प्रॉब्लेम होता. ती जमणार नाही म्हणत होती, पण मला दम निघेना आणि मी शिला वहिनीला पाठीमागून शिला वहिनी नको नको बोलत होती. तिला त्रास होत होता, तरी पण मी शांत होईपर्यंत थांबलो नाही. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये. तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. मित्रांनो, मी गोपाल. रविवार असला की मी शिला वहिनीला माझ्या रूममध्ये बोलवत असे आणि 3-4 तास आमचं दोघांचं ते सर्व. शिला वहिनीचा नवरा अशा ठिकाणी कामाला होता की त्याला कधीच सुट्टी नसायची. सकाळी 9 वाजले की शिला वहिनीचा नवरा कामावर जायचा आणि संध्याकाळी 5 वाजेला तो घरी यायचा. मी पण ऑफिसला जात होतो. मला रविवारी सुट्टी असायची आणि रविवारचा दिवस फक्त शिला वहिनीसोबत. शिला वहिनीला 3 वर्षाचा मुलगा होता. मुलगा लहान असल्यामुळे शिला वहिनी घरीच असायची. जेव्हा मी पहिल्यांदा तिथे राहायला आलो होतो तेव्हा शिला वहिनी ड्रेसवर होती. मला माहिती नव्हतं की शिला वहिनीचं लग्न झालेलं आहे, कारण ड्रेसमध्ये तर शिला वहिनी 20-21 वर्षाची मुलगी दिसायची. 2-3 दिवस तर मी शिला वहिनीला मुलगी समजून तिच्या मागे लागलो होतो. नंतर शिला वहिनी मला म्हणाली, माझं लग्न झालं आहे, मला 3 वर्षाचा मुलगा आहे, तू कशाला माझ्या मागे लागतो? मी शिला वहिनीला म्हणालो, वहिनी, प्रेम तर कोणावर पण होतं ना, मला झालं तुझ्यावर. शिला वहिनी म्हणाली, बरं झालं तुला प्रेम तर कर मग. मला तर विश्वास बसेना की शिला वहिनी एवढ्या लवकर कसं काय राजी झाली. रविवारचा दिवस आणि मी माझ्या रूमच्या दरवाजाजवळ उभा राहून शिला वहिनीला हातवारे करून बोलत होतो. शिला वहिनी म्हणाली, माझा मुलगा झोपला तेव्हा येते. मुलगा झोपल्यावर शिला वहिनी आली आणि माझ्या रूममध्ये त्या दिवशी तर दिवसभर होती. मला शिला वहिनीने पूर्ण अधिकार दिला होता. प्रत्येक रविवारी शिला वहिनी यायची. मी तर वाटच बघायचो की रविवारचा दिवस कधी येतो. रविवार आला आणि मी शिला वहिनीला बोलवू लागलो. शिला वहिनी तर नाही बोलत होती. आज शिला वहिनीला काय झालं असेल मी विचारात पडलो होतो, कारण मी जेव्हा शिला वहिनीला बोलवायचो तर लगेच शिला वहिनी येत होती. पण आज मी 3-4 वेळा बोलवलं तरी आली नाही. मी तिथेच उभा होतो. खूप वेळाने शिला वहिनी आली आणि मला म्हणाली, प्रॉब्लेम आहे, जमणार नाही. मला तर दम निघेना. मी शिला वहिनीच्या पाठीमागे आलो आणि शिला वहिनी नको नको बोलत होती, कारण तिला त्रास होत असेल. पण जोपर्यंत मी शांत झालो नाही, मी थांबलोच नाही. शिला वहिनी म्हणाली, थोडा दुसऱ्याचा पण विचार करायचा, तू तुझंच बघतो. मी शिला वहिनीला म्हणालो, वहिनी, एवढ्या वेळी चूक झाली, पण नंतर नाही असं होणार. पण नंतर कधीच शिला वहिनी माझ्याकडे आलीच नाही आणि काही दिवसांनी तर ती आणि तिचा नवरा त्यांच्या गावी गेले होते आणि तिकडेच ते राहू लागले. ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही. ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे. मित्रांनो, कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.